आता आपल्याजवळ हा डेटा आहे. कॉलम ए मध्ये नेम आहे आणि ईमेल आय डी आहे. नेम आणि ईमेल आय डी जे आहे तो कॉमाने सेपरेट केला आहे. आता आपण पॉवर क्वेरीचा वापर करू की नेमकं हे स्प्लिट कसं करायचं. काय करू, इथं डेटावर क्लिक केलं. ओके, डेटा टॅबमध्ये गेले. इथे क्लिक करायचा फ्रॉम टेबल और रेंज. आता हे जे रेंज आहे टेबलमध्ये कन्वर्ट होणार. इथं माय टेबल हॅज हेडर हा बॉक्स टिक असला पाहिजे. ओकेवर क्लिक करायचं. पॉवर क्वेरी एडिटर ओपन होणार. पॉवर क्वेरी एडिटर ओपन झाल्यानंतर काय करायचं, हे कॉलम आहे याच्यावर क्लिक करायचं. होम टॅबमध्ये स्प्लिट कॉलमवर क्लिक करायचं. बाय डिलिमिटर. आता बाय डिलिमिटरवरती क्लिक केल्यानंतर आपलं काय आहे, इथं आपला स्पेस आहे, इथं नाही कॉमा आहे, कॉमा. आणि इथं करायचं लेफ्ट मोस्ट डिलिमिटर. आपल्या केसमध्ये सध्या एकच आहे. ओकेवर क्लिक केलं. नाव वेगळं झालं, ईमेल वेगळा झाला. आता ईमेलचा जर आपल्याला डोमेन काढायचा आहे तर डोमेन कसा काढू, कॉलमवरती क्लिक केला, ॲड कॉलम केला. कॉलम फ्रॉम एक्झाम्पल्स फ्रॉम सिलेक्शन जो सिलेक्ट केला आहे त्याच्यावर फ्रॉम सिलेक्शनवर क्लिक केला. इथे काय करायचं, इथे फक्त आता डोमेन काय आहे, जीमेल टाकलं. एंटर बटन प्रेस करायची. हे ऑटोमॅटिक सगळे डोमेन घेऊन घेते. व्यवस्थित वाटलं रेडिमेल, जीमेल, हॉटमेल सगळं. ओकेवर क्लिक करायचं. ओके क्लिक झालं. त्यानंतर कॉलमचे नाव एडिट करून घ्यायचे. नेम हा इथं असणार आहे, ईमेल आणि इथं असणार आहे डोमेन. एंटर. होमवरती जायचं. क्लोज अँड लोड टू करायचं. इथं बघायचं एक्झिस्टिंग वर्कशीटमध्ये. ओके क्लिक करायचं. ओके इथं म्हणते 7 rows लोडेड. ओके बघा सेम आलेलं आहे. आता याच्यावर आपण ॲनालिसिस असं करू शकतो की भाई किती लोक कोणता डोमेन वापरत आहे. क्लिक केला, जीमेल केला. जीमेल कसं झालं आहे, जीमेल कसं झालं, जीमेल म्हणजे आपल्या डेटामध्येच तिथं जीमेल झालं आहे. समजा असं गलतीनं झालं तर आता जीमेल ह्या राधाच्या ह्याच्यात आहे ना, जीमेल करू. एंटर केला. ओके आता इथं करायचं रिफ्रेश ऑल. इथं पण बघा, इथे पण रिफ्रेश झाला. अजून गलत झाला, अजून असं करायचं, अजून रिफ्रेश ऑल करायचं. झालं बरोबर. आता समजा उदाहरणार्थ इथं आपण अजून एखादा डेटा टाकला, ओम मेहरा. ठीक आहे, om@hotmail.com. ओके हा एंटर केला. आता हे डेटा इकडे पण ऑटोमॅटिक घेऊन जाणार. समजा आपण रिफ्रेश केला, डेटा रिफ्रेश गेलं. रिफ्रेश ऑल आला. इथे पण आपला डेटा येऊन गेला.